राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। जाबिर शाह के साथ आज की स्पेशल रिपोर्ट। नाजरीन, मालेगांव महानगर पालिका प्रशासक व कमिश्नर रविंद्र जाधव से सीटू संगठन के नासिक पदाधिकारी व मालेगांव पदाधिकारियों की टीम ने मुलाकात की, जिसमें सफाई कर्मचारियों की समस्याओं को लेकर उनसे बातचीत हुई। दिग्विजय कंपनी में सीटू संगठन के कई सैकड़ों सदस्य काम करते हैं, जिन्हें 4 घंटे का ही कीमान वेतन दिया जाता है। कायदे अनुसार उन्हें 8 घंटे का कीमान वेतन दिया जाए, उन्हें एएसआई की सुविधा दी जाए और उनका प्रोविडेंट फंड शुरू किया जाए। उसी के साथ साथ वहीं सीटू संगठन के पदाधिकारियों ने कहा कि कोणार्क कंपनी में काम करने वाले हमारे सदस्यों से 3 महीने में उनका पेमेंट बढ़ाकर देने की बातचीत की गई थी और उन्हें कानूनी तौर पर उनके डॉक्यूमेंट के साथ उन्हें लिया जाएगा, लेकिन डॉक्यूमेंट लिए गए आज 5 महीने हो गए। अभी तक जो वादे कोणार्क कंपनी ने किए थे उस पर अमल बजौनी नहीं की गई है। वहीं सीटू संगठन के पदाधिकारियों की ओर से आह्वान किया गया कि अगर हमारी मांग पूरी नहीं हुई तो आंदोलन छेड़ दिया जाएगा और पूरी जवाबदारी प्रशासक पर होगी। वहीं उन्होंने लिखित स्वरूप में सभी पदाधिकारियों के साथ एक निवेदन आयुक्त को दिया और मीडिया से मुलाकात करते हुए कॉम्रेड, आज आयुक्त साहेबांची तुमची भेट झाली, नेमका काय विषय होता? कॉम्रेड, महानगरपालिकेत जे घंटागाडीवर काम करतात त्या कामगारांना अद्यापही किमान वेतन मिळत नाही। त्यांचा 2021, 22, 23 आणि 23-24चा बोनसही अद्याप मिळालेला नाही आणि त्यांना घंटागाडीवरचे जे युनिफॉर्म द्यायला पाहिजे, शूज द्यायला पाहिजे, हँडग्लोव्ज द्यायला पाहिजे, त्या गोष्टी पण अद्याप मिळालेल्या नाही। या बाबतीतचं निवेदन आपण घेऊन इथं आज आयुक्त साहेबांना देण्यात आलं। त्यानंतर दिग्विजय मार्फत जे सफाई कामगार करतात, गटार काढण्याचं किंवा झाडू मारण्याचं काम करतात, त्या कामगारांना देखील किमान वेतन मिळत नाही। त्यांना फक्त 4 तास राबवून घेतलं जातं, सांगितलं जातं की 4 तासाचाच पगार दिला जातो, परंतु 4 तासाचा पण हा किमान वेतनदारांनी मिळत नाही, त्यांना डीए मिळत नाही। ह्या गोष्टी लागू आहेत, ज्या कामगार कायद्यात बसतात त्या कामगार कायद्याच्या सगळ्या अंमलबजावणी केली पाहिजे, असे ह्या आशयाचं निवेदन जाधव साहेबांना आपण दिलेलं आहे। नवीन कंपनीमध्ये जे टेंडर झालेलं आहे, जे कामगार इथं समावेश झालेले आहे, त्यांचा पण काय विषय होता का? कोणार्क एंटरप्राइजेस या कंपनीचे समाविष्ट झालेले आहेत, त्या कामगारांना अद्यापही त्यांनी गणवेश बूट, PF, SIC किंवा बँकेमार्फत पगार करणे ह्या गोष्टी अद्याप केलेल्या नाहीत। त्याच्यामुळे त्यांनी पण त्या गोष्टी त्वरित कराव्यात आणि ह्याबाबतचं निवेदन पण आपण 3 महिन्याच्या मुदत घेतली होती, हा मुदत झालेली आहे का? कोणार्क एंटरप्राइजेस जेव्हा आले आणि त्यांनी आपल्याशी जी चर्चा केली, चर्चा घेऊन सांगितलं की आम्ही 3 महिन्यात सगळं रिकव्हरी करू, फक्त त्यांचे डॉक्युमेंट नावाला घेऊन ठेवलेले, अद्यापही त्यांचे फॉर्म भरून घेतलेले नाही आणि त्याच हिशोबाने किमान वेतन जे देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं, ते किमान वेतनही अद्याप ते लागू केलेलं नाही आणि बँकेतही पगार करत नाही। अशा PF, SIC ज्या आहेत त्या पण भरल्या जात नाही, असं निदर्शनास आलेलं आहे। परंतु त्यांनी 3 महिन्याची मुदत संपूर्ण आज मला वाटतं जवळजवळ 5 महिने होत आले, पण अद्यापही या गोष्टीवर त्यांनी केलेलं नाही। त्यांनी ते त्वरित करावे, अन्यथा पुढील आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवावी। काय भूमिका ठरवली आपण पुढची? सीटूची भूमिका नेहमीची कामगारांवर जिथे जिथे अन्याय होईल आणि ज्या गोष्टी कामगारांपर्यंत मिळणार नाही त्यासाठी निवेदन देऊन आंदोलन करून आपण मार्ग काढणार आहोत। वॉटर गिरीश यांनी पण 4 तासाचं कामचा एग्रीमेंट केलेला होता आणि असंच 4 तास काम करायचे आणि 4 तासाचंही किमान वेतन द्यायचे, हेच भूमिका दिग्विजय यांनी राबवलेली आहे। मग याच्या संदर्भात काय आपण भूमिका घेणार का? वॉटर ग्रेडचं तसं नव्हतं, ॲग्रीमेंट नव्हतं, ते त्यांच्या मनमानी कारोबारप्रमाणे करत होते। सीटू आल्यानंतर आपण काही नियम लावले। दिग्विजयचा विषय असा होता की दिग्विजयला टेंडर परवडत नाही म्हणून आपण तो एक मध्यम मार्ग काढलेला आहे, पण त्याच्यात सुद्धा तो 4 तासाचं किमान वेतन देत असताना त्यातही कपात करतो।
11,500 रुपये त्याचं 4 तासाचं होतं आणि 15% वरून ॲडिशनल द्यायचं. जो माणूस 4 तास काम करतो त्याला 15% एक्स्ट्रा द्यावा लागतो, असा कायद्यात नियम आहे. तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही मागत आहोत. मग काय आश्वासन दिले आयुक्त साहेबांनी? आयुक्त साहेबांनी निवेदन घेतलेलं आहे आणि संबंधित याच्यावर मी लेखी पत्र काढतो आणि त्याची पूर्तता करायला मी सांगतो. अन्यथा त्यांनी नाही केली तर आम्ही करायला तयार आहोत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. खरं म्हणजे प्रश्न एकदम किरकोळ आहे की गेले मागील 3 वर्षाचा जे बोनस आहे हक्काचा तो देण्यात आला पाहिजे. खरं म्हणजे हे मूळ जो मालक असतो प्रिन्सिपल त्याची जबाबदारी असते की ते दिलं की नाही दिलं, किमान वेतनाप्रमाणे वेतन दिलं की नाही दिलं हे बघण्याची जबाबदारी नगरपालिकेची असते. परंतु ते त्यांचं कर्तव्य पाळत असल्यामुळे आज 3 वर्षाचा बोनस मिळाला नाही, कामगारांना किमान वेतन मिळत नाही. कायद्याची अंमलबजावणी करावी ही आमची मूळ मागणी आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी कारवाई करेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जर त्यांनी कारवाई केली नाही तर आमची पहिली भूमिका असते टेबलवर बसून चर्चा करायची. अगर टेबलवर बसून चर्चा करून प्रश्न सुटला नाही तर मग मात्र संघर्ष करायला आम्ही तयार असतो. वॉटर गिव्स संदर्भात आपण एक रिकव्हरीची पिटिशन फाईल केलेली होती, त्याचं काय झालं? वॉटर गॅसने किमान वेतन न दिल्यामुळे CI2ने त्यांच्या विरोधात जवळजवळ 6 कोटी 92 लाख असा वसुलीच्या रिकव्हरीचा म्हणजे किमान वेतनाचा मागील फरकाची वसुली आपण दाखल केलेली आहे. त्याच्या तारखा चालू आहेत. त्यांनी जवळजवळ सगळ्या खोटे डॉक्युमेंट देऊन कामगार उपायुक्त कार्यालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं ते खोटे ठरले आणि त्याच्यानंतर आता पुढील तारखेस मला वाटतं ते निकाली निघेल आणि आपल्या हातात ते रिकव्हरीचं सर्टिफिकेट आपल्या हातात मिळेल.